जाती करीला भावीण प्रीती पोटी भारवा हे त्याचे सर्व सोयीसा आहे ऐसे कळवळाची जाती करीला भावीण प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी बोझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीण प्रीती विठ्ठल विठ्ठल नमो विठ्ठल राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन बाबाजी सद्गुरु दास तुका प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा Swara
सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं मिषमानन्दिवल्लभं श्रीज्ञानेश भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपान भगवान् ब्रह्मा मुक्ताख्यात ब्रह्मजित्कलाम् अलंकापुरी रम्य सिंहासनस्थो पदंभोज तेजस्फुरदिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधाभम् जगरनिहित पानी मंडन मंडनानं तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदयधवलः संविठ्ठलं चिंतयामि सदयधवलः संविठ्ठलं चिंतयामि आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बाई पाऊले श्री गुरूंची मज हृदये सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष त्यादर विवेकावरी म्हणून जाणते गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया विठ्ठल विठ्ठल लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविण प्रीती. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण संत सम्राट जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा सुनी अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आईचं रूपक करतायत आणि आईच्या रूपकातून आपल्याला संत समजावून सांगतायत. विठ्ठल विठ्ठल आज आपण या ठिकाणी सर्वजण कोणत्या निमित्ताने जमलेलो आहोत हे सर्वांना ज्ञात आहे, तरी सुद्धा सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. त्यामध्ये सीताबाई रघुनाथ पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण परिवार पवार परिवार त्याच्यामध्ये त्यांचे चिरंजीव विजयदादा असतील, सोमनाथ दादा असतील, संतोष दादा, मुलगी कल्पनाताई आणि संपूर्ण पवार परिवार या संपूर्ण परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा योगायोग मला ज्यांनी आणून दिला ते या भागाचं वैभव असणारे गोड मृदंगाचार्य गोड गायक असणारे आपले हिम्मत बापू त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. त्याचबरोबर या सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी ज्यांचं आवर्जून उपस्थित राहिलेले ते या भागाचं वैभव म्हणायला हरकत नाही आणि वारकरी संप्रदायाचं अतिशय गोड असं व्यक्तिमत्व असणारे आमचे अनिलजी महाराज या ठिकाणी आपल्या सेवेला उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद देते. त्यानंतर दिगंबर महाराज सुंदर मृदंगाचार्य तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर गोड शूटिंग करणारे आमचे गौरव दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद देते. आमचे हार्मोनियम वादक दादा पवार गुरुजी त्यांना धन्यवाद देते. विनकरी बाबा असतील, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. या आता 1 तास आपल्याला उरलेला आहे की नाही. 1 तास जसा खटवंग रायाला उरला होता ना, तसा आपल्याला या चिंतना करता फक्त 1 तासामध्ये आपण सर्वांनी मिळून या अभंगाचा भाव पाहायचा आहे. विठ्ठल विठ्ठल
प्रत्येक मनुष्यजीव जन्माला आल्यानंतर काहीतरी कळावं, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान अवगत व्हावं याच्याकरता मिळालेला हा देह, प्राप्त झालेला हा देह. पण मनुष्य त्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त न करता जीवन संपवतो. इतर अनेक योनी आहेत. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की आयुष्यामध्ये जसं इतर योनींना हे ज्ञान नाही, अनेक हे ज्ञान नाही कोटे, माणसाशिवाय कसं जगावं हे ज्ञान इतर प्राण्यांना, इतर पशुपक्ष्यांना ते ज्ञान नाहीये महाराज. कीर्तनामध्ये येऊन बसावं हे ज्ञान कुणाला आहे? माणसाला आहे ना. काही इथं गाई म्हैशी बैल येऊन बसतात कीर्तनाला? नाही बसत. हे ज्ञान त्यांना नाही. जगण्याचं जे ज्ञान आहे, ऐका माईबाप, मरण हे तर अटळ आहे. हजारो लोकांच्या तोंडून आजपर्यंत आपण ऐकलं असेल, प्रत्येक जीव जन्माला आल्यानंतर तो मरणार आहे, आपण सुद्धा जाणार आहे, अनेक जणांच्या तोंडून आपण ऐकलं असेल. पण ऐका माईबाप, एक जीवन महत्वाचं हे आहे, मरण तर कुणी टाळू शकत नाही. मृत्यू हा जगतामध्ये सत्य आहे. हे जरी तितकंच खरं असलं तरी सुद्धा मृत्यू टाळता येत नसला तरी प्रयत्न मृत्यू करता नाही येत. प्रयत्न मरणा करता आहेत का? सांगा मला. मृत्यू करता कोणी प्रयत्न करतो का लवकर मरावं म्हणून? मग कशा करता प्रयत्न आहेत? जगण्याकरता प्रयत्न आहेत. प्रयत्न जगण्याकरता, प्रत्येक माणसाचे प्रयत्न हे जगण्याकरता आहेत. मरणाकरता कोणाचे आहेत का? याच्यापेक्षा आणखी सोपं सांगते, नापास होण्याकरता कष्ट आहेत का? नापास होण्याकरता कष्ट नाहीत, मग पास होण्याकरता कष्ट आहेत. दुःखमय जीवन जगण्याकरता कष्ट नाही, ते आपोआपच येतं. सुखमय जीवन कसं होईल याच्याकरता कष्ट आहेत. चांगलं व्यक्तिमत्व घडण्याकरता कष्ट आहेत. चुकीचं जीवन आपोआपच माणसाला प्राप्त होत असतं. मला सांगायचंय, हे जीवनामध्ये तुकोबराय आधी करून सर्व संत मांदियाळी सांगतात, जीवन जगण्याची कला शिकण्याकरता परमार्थ आहे. आयुष्यामध्ये मृत्यू करता प्रयत्न नाहीत. मरणार तर सगळेच आहेत, सगळेच, तुम्ही मी सगळे जाणार आहेत. मग त्याच्याकरता प्रयत्न नाहीत. प्रयत्न त्याच्याकरता आहेत की ज्ञान कमवून भगवान परमात्म्याला प्राप्त करून हे जीवन संपावं. साधू संतांची संगती करून त्यांच्याकडून मिळालेलं ज्ञान या जीवनामध्ये अवगत करावं आणि या जन्माचं सार्थक करावं. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, 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 तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. तुकोबराय सांगतात, मानवी जन्माला आल्याचं सार्थक काय आहे? प्रत्येकानं पहिला प्रश्न या स्वतःला विचारावा, मी जन्माला आलो कशा करता? काय मिळवायचे आयुष्यामध्ये? अहो, जे मिळवतो, जे प्राप्त करतो, जे धन दौलत संपत्ती पैसा अडका सगळं काही मिळवतो, मला सांगा याच्यातलं काय आपल्या बरोबर येणार आहे? काहीच बरोबर येत नाही. आपल्या बरोबर येणारी जर कोणती गोष्ट असेल तर त्याचं नाव आहे कर्म, त्याचे नाव आहे आपण कमवलेलं पुण्य. या दोन गोष्टीशिवाय आपल्या बरोबर काही येत हे जन्माचं सार्थक आहे. तुका भक्ती
चालेल बर का. तुम्ही म्हणाला आत्ताच्या कलियुगामध्ये देव कधी प्राप्त होणार आणि कुणाला प्राप्त झाला असलं तर दाखवा, हे का नाही, अशी म्हणणारी सुद्धा माणसं आहेत. पण ऐका माईबाप, देव जरी मिळत नसेल तर अशीही लोक आहेत देवासारखी जगणारी मात्र माणसं या जगामध्ये आहेत. बरोबर का. देव जरी मिळाला नाही तरी चालेल, पण देवासारखी जगणारी आहेत ना. आम्ही सहज म्हणतो, एखादा मनुष्य रस्त्याने चाललेला आहे, अगदी 12 वाजलेले आहेत उन्हाचे, रस्त्याने चाललेला माणूस एका झाडाखाली विसावलेला आहे आणि विसावलेल्या माणसाच्या मनामध्ये असं जर आलं की इतकं ऊन तळपते, वरून खालून पायाचे चटके बसतायत, वरून डोक्यावर ऊन लागते, अशा टायमिंगला कुणीतरी पाणी आणून दिलं असतं तर बरं झालं असतं. बरोबर ना. तहानेने भुकेने व्याकुळ झालेला मनुष्य, मनात हा विचार यावा आणि कुणीतरी वाट सुरू त्याच वाटेने निघावा आणि म्हणावे, पाहुणा थांबा, पाणी बिनी प्यायचंय का. त्या माणसाला पाहिल्याबरोबर ज्याच्या मनात आलं होतं त्याच्या मनामध्ये असं वाटतं, खरंच बरं झालं तुम्ही देवासारखे भेटला. आत्ताच तहान लागली होती आणि मनात असाच विचार आला होता. मग देव नाही भेटत पण देवासारखी माणसं मात्र भेटतात. ऐका माईबाप, जीवन तुम्हाला देव नाही होत आलं तरी चालेल, पण देवासारखं बनण्याचा प्रयत्न करा. विठ्ठल विठ्ठल. एक विचार आहे, एक मनुष्य आहे, माणूस म्हणून जन्माला येतो आणि पशु होऊन मरतो. ऐका, माणूस म्हणून जन्माला येतो पण पशुतुल्य जीवन संपूर्ण जगतो आणि पशु होऊन मरतो. दुसरं जीवन हे आहे, माणूस म्हणून जन्माला येतो आणि माणूस म्हणूनच मरतो. आणि तिसरं जीवन असं आहे, माणूस म्हणून जन्माला येतो पण देव बनून मरतो. माणूस म्हणून जन्माला येतो पण पशुतुल्य आयुष्यभर पशुतुल्य जीवन जगतो आणि शेवटचा क्षण सुद्धा लोकांना असं वाटतं कधीच एकदाचे हा जातो. पशुतुल्य जीवन आहे, आयुष्यभर खाऊ नाही ते खायचं, पिऊ नाही ते प्यायचं आणि शेवटच्या क्षणामध्ये सुद्धा दुसऱ्याला त्रास देऊन जायचं, हे पशुतुल्य जीवन आहे. काही माणसं अशी असतात, माणूस म्हणून जन्माला येतात पण माणूस म्हणून मरतात. सहज लोकांच्या मुखामधून येतं का हो, माणूस म्हणून जन्माला आला पण खरंच गावाची सेवा केली, देवाची सेवा केली, देशाची सेवा केली, धर्माची सेवा केली, माणूस खरंच त्याच्यासारखा माणूस नाही, माणूस म्हणून मरतो. आणि काही माणसं अशी असतात, माणूस म्हणून जन्माला येतात पण लोकांच्या मुखामधून त्याचं वागणं असं असतं, दुसऱ्यांच्यावर दया, परोपकार, सगळ्यांशी प्रेमानं राहणं, बोलणं, वागणं, असं ज्यावेळेस जीवन जगतो ना त्यावेळेस त्याच लोकांच्या तोंडून हेही उद्गार निघतात, माणूस म्हणून जन्माला आला पण त्याच्यासारखा देव माणूस दुसऱ्या गावामध्ये. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे का मरण्याची राहावी असं आपलं जीवन असावं. ऐका माईबाप, कीर्ती 2 प्रकारची राहते, मी नेहमी सांगते. एक आहे अपकीर्ती आणि एक आहे उत्तम कीर्ती. पाठीमाग अपकीर्ती ही माणसाची राहते आणि पाठीमाग उत्तम कीर्ती सुद्धा राहते. मग तुका बरं अपकीर्ती राहावी असं नाहीत म्हटले, हे तुका मने जावे,
म्हणजे जगावं, सत्कीर्तीने बरवे. महाराज म्हणतात जगावं पण सत्कीर्ती करून सत्कर्म करून मग मरावं. असं ज्याचं जगणं असेल ना, तुकोबराय सांगतात असं ज्याचं जगणं पाठीमागं शिल्लक राहतं. उत्तमची उरे कीर्ती मागे. ज्या अर्थी या पवार परिवाराने या आईंच्या निमित्ताने कीर्तन कथा कीर्तन सेवा ठेवली, त्या अर्थी त्यांची कीर्ती अजरामर आहे. अतिशय गोड सोजवळ ज्यांचा स्वभाव होता, अतिशय प्रेमळ मन मिळव ज्यांचा स्वभाव होता, प्रेमानं बोलणं बसणं, आलेल्या येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूला 2 घोट पाणी आणि 2 घास जेवणाचे जर दिल्याशिवाय ज्यांचं जीवन राहत नव्हतं, असं ज्यांचं जीवन होतं. संपूर्ण गोकुळासारखा भरलेला परिवार आणि या परिवारातून जाऊन या आईंना आज वर्ष पूर्ण होत आहे. ऐका माईबाप, ज्यांचं जगणं लोकांना आवडेल असं ज्यांचं जगणं असतं ना, त्याचं जगणं देवाला सुद्धा आवडल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात असं जगणं असावं. नाहीतर माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक वर्ष माणसाला जगायला मिळतात. एक वाक्य ऐका माईबाप, जीवनामध्ये तुम्हाला किती वर्ष जगलात याला फार महत्व नाही. तुम्ही 100 वर्ष जगले का 205 जगले का 105 जगले याला फार महत्व. किती वर्ष जगले याला महत्व नाही, मिळालेल्या आयुष्यामध्ये तुम्ही कसे जगले याला फार महत्व आहे. विठ्ठल 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 ज्याच्या करता हा देह प्राप्त झाला त्याच्या करता जर तो नाही वापरला, कबीरजी सांगतात अरे ज्याच्या करता तुला हा देह दिलेला होता, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना तो उसको तो खो दिया रे, जिसे पाना तो उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. जिसे पाना तो उसको तो खो दिया रे, जिसे पाना तो उसको तो खो दिया. अमृत को छोड़ के पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. अमृत को छोड़ के पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. जिसे पाना तो उसको तो खो दिया रे, जिसे पाना तो उसको तो खो दिया. औट हात का मानव दे अल्लाह ने तुझे दिया, औट हात का मानव दे अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया नाग जमाना सोया, खाया पिया सुख से सोया नाग जमाना सोया. कबीरजी सांगतात आयुष्यामध्ये काय मिळवलं. अमृत को छोड़ के पिता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. अमृत को छोड़ के पिता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. महाराज म्हणतात काय कमवलं आयुष्यामध्ये, काय मिळवलं जीवनामध्ये, जे मिळवायचे ना, अरे भगवान परमात्म्याच्या नामस्मरणासारखं नामामृत सोडलं.
आणि जी शराब आपण पितो हे की नाही, महाराज सांगतात सकाळी पिलेली 2 तासानंतर 4 तासानंतर उतरते हे की नाही. 2 तासांनी 4 तासांनी नाही उतरली, संध्याकाळी तरी उतरते. संध्याकाळी पिलेली दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत उतरते. पण ऐका माईबाप, असे काहीतरी असं अमृत प्या जीवनामध्ये ते शेवटच्या क्षणापर्यंत उतरलं नाही पाहिजे. आयुष्यामध्ये असं ज्या वेळेस मनुष्य जीवन जगेल तुकोबराय सांगतात. आणि हे शिकवणारे कोण आहेत? तुम्ही आम्ही माणसं एकमेकांचं कल्याण पाहत नाहीत महाराज. तुम्ही आम्ही एकमेकांचं चांगलं झालेलं माणसाला पाहावं. चांगलं झालेलं जर एकमेकांना पाहावलं त्यांना माणसं कोण म्हणेल नाही का. शेजारच्याचं तुमचं माझं चांगलं झालेलं कुणालाही पाहावं. जगात एकमेव संत असे आहेत की जे तुमचं कल्याण पाहतात, जे तुमचं कल्याण चिंतात. जगात 2च व्यक्ती आहेत, एक आहेत मायबाप स्वतःचे आणि दुसरे आहेत संत. ऐका मायबाप, जीवनामध्ये या 2 व्यक्ती अशा आहेत. तुम्ही मोठे झाले, तुमच्यापेक्षा सुद्धा तुम्ही स्वतःपेक्षा सुद्धा यांनी मोठं झालेलं यांना आवडतं किंवा त्यांना त्याचा आनंद होतो. पहा, मायबाप जर असतील किंवा गुरुजन जर असतील तर मुलगा मोठा झाला त्याचा आनंद कुणाला होतो? मोठा झाला म्हणजे उंच झाला त्याचा नाही. मोठा झाला याचा अर्थ असा आहे ज्ञानी झाला, गावामध्ये त्याचं नाव आहे, समाजामध्ये त्याचं नाव आहे, श्रीमंत झाला, सुखी झाला. त्याचा आनंद सगळ्यात जास्त कुणाला होतो? आई वडिलांना होतो हे की नाही. आणि दुसरा आनंद आहे तुम्ही मोठे झालेले, त्याचा आनंद सद्गुरूला होत असतो, साधू संतांना होत असतो. कोणी कुठलाही गुरु असेल, कुठलेही गुरुजी असतील, कुठलेही शिक्षक असतील, अभिमानाने कॉलर ताट करून सांगतात हा माझा शिष्य आहे, माझ्यापेक्षा सुद्धा तयार झाला. हजारो पटीनं स्वतःपेक्षा त्याचा आनंद संतांना होतो, इतर लोकांना त्याचा आनंद होत नाही. तुकोबराय सांगतात हे शिकवणारे जर जगात कोण असतील ना तर जीवन जगण्याची कला आयुष्यात फक्त संत तुम्हाला शिकवतात. विठ्ठल विठ्ठल योग्य मार्गदर्शन करणारे जगात जर कोण असतील तर फक्त ते संत आहेत. एक वाक्य सांगून जाईन माईबाप, जगामध्ये आई सुद्धा लेकरांचं हित पाहते आणि संत सुद्धा जीवनाचं हित, जगाचं हित पाहतात. दोघांमध्ये तफावत हे आहे, आई फक्त आपल्या स्वतःच्या लेकराचं हित पाहते आणि संत विश्वाचं हित पाहतात. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. माऊली ज्ञानोबराय सांगतात आई फक्त स्वतःच्या लेकराचं हित पाहते, शेजारच्याचं पाहते का? शेजारच्याचं कल्याण पाहते का? 4-2 मित्र जर उन्हामध्ये खेळत असतील, उन्हात खेळत असल्यानंतर त्यातली एक आई त्याला हाक मारते, पिंट्या घरात ये, ऊन फार लागते. तो पिंट्या म्हणतो आई माझ्या बरोबर 5-6 मित्र आहेत, तेही उन्हामध्ये खेळतात. ती सहज बोलून जाते, अरे त्यांना मरू दे, तू घरात ये. हे आपुल्याचा कळवळा आणि का बाळावरी नाही, आणि का बाळावरी नाही, आणि का बाळावरी नाही. आपुल्याचा कळवळा आणि का बाळावरी नाही, आणि का बाळावरी नाही, आणि का बाळावरी नाही. आपुल्याचा कळवळा आणि का बाळावरी नये. तुकोबराय सांगतात ती आई म्हणते त्यांना मरू देऊ ना, तू पहिला घरात ये, तुला ऊन फार लागते. नाहीतर घरामध्ये काही खाऊ आणला आणि लेकराच्या हातामध्ये इथंच बसून खा, मित्र येतील बाहेर. याला काय म्हणतात? ही आई आहे. ती चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही, पण ती आईचं अंतकरण आहे. मात्र साधूचं अंतकरण तसं नाही, विश्वमौली ज्ञानोबरायांचं अंतकरण तसं नाही, जगद्गुरु तुकोबरायांचं अंतकरण नाही. कारण ते म्हणतात आम्ही जो आनंद उपभोगला ना, आम्हाला जो भगवान परमात्मा प्राप्त झाला ना, त्या जगाच्या विश्वाच्या मालकाचा आनंद, त्याचं दर्शन जगातल्या प्रत्येक व्यक्तीला व्हावं. स्त्रियो वेशा सता शूद्रा स्तेपियांती पराम गतिम. भगवंत सांगतात त्याचं भजन करण्याकरता सगळ्यांना त्यांनी अधिकार आणून दिला. जोपर्यंत मौली ज्ञानोबराय जन्माला आले नव्हते ना, तोपर्यंत जातीवाद धर्मवाद सगळ्या गोष्टी चालू होत्या. पण ज्या दिवशी मौली ज्ञानोबराय जन्माला आले आणि कळायला लागल्यानंतर ज्यांनी या भागवत धर्माचा
प्रचार प्रसार केला, त्यांनी सगळ्यांना एकत्रित केलं. खट नट यावे, शुद्ध होऊन या जावे, दवंडी पिटे भावे, चोका मेळा. याच्यापेक्षा पुढे सांगू, अहो ज्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, त्याच काळामध्ये आणि मौली ज्ञानोबारांनी जनाबाईला अभंग लिहिण्याचा अधिकार दिला. त्याच काळामध्ये सोयराबाईंच्या चोखोबरायांच्या मुलांना सगळ्यांना अभंग करण्याचा अधिकार दिला असेल तर फक्त माऊलींनी दिला. याला जगाचं विश्वाचं कल्याण म्हणतात. महाराज म्हणतात हा अधिकार हे अंतकरण जगामध्ये जर कोणाचं असेल, फक्त संतांचं अंतकरण आहे. जगाचं हित व्हावं, आम्ही जो आनंद भोगला ना तोच आनंद प्रत्येकाच्या हृदयामध्ये यावा, त्यांना मिळावा. ही जर भावना कोणाची असेल तर फक्त संतांची. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात याच्याकरता ते कल्याण पाहतात ना. महाराज म्हणतात याच्याकरता सुंदर दृष्टांत देतात जगद्गुरु तुकोबाराय. आई जशी लेकराचं हित पाहते, हित शब्दाचा अर्थ आहे कल्याण. तुमच्या आमच्या भाषेमध्ये त्याला कल्याण म्हणतात आणि संत त्याला हिताला दुसरा एक शब्द आहे. महाराज म्हणतात हित हित म्हणजे तरी काय, तुम्ही आम्ही ज्याला हित समजतो ते संत त्याला हित म्हणत नाहीत. आपण हित कशाला समजतो, आमचं चांगलं झालं, मुलं बाळ चांगली नोकरीला लागली, घरदार चांगलं झालं, घरामध्ये 4-2 नाही का मुलं बाळ झाली, 4-2 गाड्या झाल्या, आमचं हित झालं, आमचं कल्याण झालं. आता काही मागण्याची इच्छा, आता काय मिळण्याची इच्छा, आमचं कल्याण झालं, हे आपलं हित झालं. पण संत त्याला हित म्हणत नाहीत. मग हित काय आहे, हित शब्दाचा अर्थ आहे कल्याण. मग कल्याण कशामध्ये आहे तुकोबाराय सांगतात, आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राना मना माझी स्मरावा. भगवंताचं नामस्मरण करणं याला संत हित म्हणतात. मग तुकोबाराय सांगतात जशी आई लेकराचं हित पाहते, जशी आई सोज्वळपणाने लेकराचं कल्याण पाहते, त्याच प्रकारे त्याच पद्धतीनं संत या प्रत्येक जीवाचं कल्याण आणि हित पाहतात. अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तुकोबाराय सांगतात जशी आई लेकराची चिंता वाहते, हे की नाही,
आई लेकराचं काय वाहते? चिंता वाहते. तिच्या सतत मनामध्ये बाळाशिवाय जिच्या मनामध्ये कोणताही विचार नसतो, हे की नाही. एक वाक्य सांगू, जन्माला आल्यापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत तिच्या जीवात जीव असेपर्यंत जी लेकरांची काळजी करते तिला आई म्हणावं. आयुष्यामध्ये जी संपूर्ण आयुष्यभर लेकराचा भार वाहते, जी जबाबदारी वाहते, मग ती किती मोठी होत, किती जरी मोठी झाली तरी तिच्या करता ती मोठी असतात का? ती आई करता ती लेकरच असतात. अगदी पंतप्रधानांची जरी आई असली, पंतप्रधान साहेब आपल्या भारताचे पंतप्रधान असतील, म्हणजे भारताचे राजा असतील, पण आईच्या पुढे गेल्यानंतर लेकरूच आहेत ना. महाराज म्हणतात तरी इतके मोठे झाले तरी किती तुम्ही मोठे व्हा, पण आईच्या पुढं लेकरू हे लेकरूच असतं. त्या लेकरांची काळजी करणं हा जसा आईचा स्वभाव आहे, तसे संत आहे जगामध्ये. महाराज म्हणतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती पर उपकारे आई आहे. आई लेकरांच्या सुखाकरता, लेकरांच्या आणि आनंदाकरता, त्यांच्या संसाराकरता आयुष्यभर वाटेल ते कष्ट करण्याची तयारी आईच्या अंतःकरणामध्ये असते. महाराज म्हणतात संपूर्ण विश्व सुखी व्हावं याच्याकरता ज्या ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा करावी, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके, आनंदे भरीन तिन्ही लोके. आई लेकराचं कल्याण पाहते, संत जीवाचं कल्याण पाहतात. तुम्ही म्हणाल महाराज आई मुलांना जन्म देते म्हणून ती त्यांची काळजी करते, पण संतांनी आमची काळजी करण्याची गरज काय? हे की नाही. साधू संतांनी आमची काळजी करण्याची गरज काय? एक सोज्वळ भावना असते लहानपणामध्ये, ज्या आईच्या ज्या वडिलांच्या बोटाला धरून ज्या लेकरांनी चालायला शिकावं. ऐका माईबाप, त्यांचा हाताला हात धरून ज्यांनी चालायला शिकावं. लहानपणी आई वडील लेकरांचा आधार असतात. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वृद्धापकाळामध्ये मुलांचं कर्तव्य आहे की त्या आई वडिलांचा आधार होणं, आई वडिलांची काठी होणं, आई वडिलांचं सांभाळ करणं हे मुलांचं कर्तव्य आहे. महाराज म्हणतात आयुष्यामध्ये का त्यांची जबाबदारी घेतात? शेवटच्या क्षणामध्ये एक सोज्वळ छोटी इच्छा असते, शेवटच्या टप्प्यामध्ये लेकरांनी आम्हाला सांभाळावं, आमचा त्यांनी सांभाळ करावा. नापेक्षा याच्यापेक्षा पुढचा टप्पा सांगू, जरी हे नाही झालं, एखादा मुलगा निघाला खडूस, निघाला चुकीचं कर्म करणारा, दारू पिणारा निघाला, व्यसनाधीन निघाला, तरी सुद्धा आईचं अंतकरण पहा. तरी सुद्धा आईची एकच इच्छा असते, लेकरा जगाच्या पाठीवर कुठेही राहा पण सुखी राहा. हा आशीर्वाद देणारी जर जगात कोण असेल तर ती फक्त माय असते. महाराज म्हणतात जशी ही आशीर्वाद, हा आशीर्वाद आई देते. तुकोबराय सांगतात कितीही लोकांनी साधू संतांना त्रास देऊ द्या, पण तरी सुद्धा जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जळो मैत्री जीवांचे, तरी सुद्धा लोकांचं किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिही लोकी, हे संतांचं हृदय आहे. महाराज म्हणतात किती जरी त्रास दिला तरी संतांचं हृदय आहे, तरी सुद्धा संत तोच आशीर्वाद देतात. सोची जगाचे आघा आघा, सोची जगाचे आघात, कामडे संत सोची जगाचे आघात, सोची जगाचे आघात.
संत सोसी जगाचे आघात. महाराज म्हणतात लोकांनी कितीही त्रास दिला तरी संत कधी त्यांना परतून बोलत. लेकरांनी किती आईला त्रास दिला तरी सुद्धा आई त्यांचा रागरा करत. याच्यापेक्षा पुढचा टप्पा सांगू. लहान जर मुलगा असेल ना अगदी 1-1.5 वर्षाचा आणि त्या लेकराला सांभाळण्याकरता घरातले अनेक माणसं असतात. पण ऐका माई बाप, दिवसभर कष्ट करणारी माणसं आणि घरातल्यांच्या जर आई सोडून जर इतरांच्या जवळ ते लेकराला सांभाळायला दिलं ना आणि मुलगा जर खोडकर असला, त्रास देणारा असला, घरातली माणसं सांभाळून सांभाळून 2 तास सांभाळतील. 3ऱ्या तासाला 3ऱ्या वेळेस म्हणतील हे तुझं पोरग आणि तू त्रास देते म्हणून बाकीचे सगळे त्याला टाकून देतात, तुझं तू सांभाळ म्हणतात. पण दिवसभर 24 तास जरी आईला त्याने त्रास दिला तरी आई त्याचा रागराग करते का हो? आई कधीच त्याचा रागराग करत नाही. रात्र रात्र तिला जागवते पण ती कधी त्याची तक्रार करत. तसे संत असतात. महाराज जगाने कितीही त्रास देऊ द्या, जगाने किती लोकांमध्ये बोलू द्या, कितीही अवहेलना करू द्या, किती विटंबना करू द्या, किती अपमान करू द्या, संत लोकाला दोष देत, लोकांना त्रास देत बसत नाही. स्वतःच कल्याण करतात. एका भगवंताला आपलं असं करतात. महाराज म्हणतात का असं करतात याचं कारण असं आहे, आई लेकराला जवळ करते ती त्याचा त्रास का सहन करते याचं महत्वाचं कारण आहे तिच्या अंतःकरणामध्ये त्या लेकराविषयी असणारा कळवळा, याच्यामुळे ती लेकराचा रागराग करत नाही. तसे संत जगामध्ये आहेत. येतो हिताचा कळवळा पडती हती म्हणून या काळ. त्याच कारणानं संत जीवाचं हित पाहतात. अभंगाचं 2रं चरण. कळवळ्याची जाती कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. लाभाशिवाय प्रेम करते. कोणत्याही लाभाची इच्छा अपेक्षा ती करते का? मुलांनी 4-2 लाख रुपये आणून मला द्यावेत, कोणती भावना नसते महाराज. निस्वार्थी जगात जर कोण प्रेम करतं फक्त आई वडील करतात. ऐका माईबाप, अनेक माणसं तुमच्यावर प्रेम करणारे असतात जगामध्ये. जीवनामध्ये अनेक मित्र तुमच्यावर प्रेम करणारे असतात. अनेक सगळे सोयरे आप्तेष्ट सगळे तुमच्यावर प्रेम करणारे असतात. पण प्रेम कुठपर्यंत करतात? कुठपर्यंत? त्यांचा काहीतरी त्याच्यामध्ये स्वार्थ दडलेला असतो. जोपर्यंत त्यांचा स्वार्थ साध्य होत नाही तोपर्यंतच ते तुमच्यावर प्रेम करतात. जोवरी चळन गा तोवरी म्हणते माझा, म्हणीती लहान थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिये मावळली कैसा आला बागुलाजा, कैसा विपरीत झाला तो हा देह नो हे तुझा. महाराज म्हणतात जो बरी चळन गा तो बरी म्हणती माझा.
जोपर्यंत चलन म्हणजे पैसा, जोपर्यंत घरातले लोकांचं तुमच्यावर कुठपर्यंत प्रेम आहे माहितीये, जोपर्यंत तुम्ही घरामध्ये पैसे आणून देता. जोवरी चाल धंदा जोवरी बैल म्हणे दादा, जोवरी बैल म्हणे दादा, जोवरी चाल धंदा जोवरी बैल म्हणे दादा, जोवरी बैल म्हणे दादा, दादा. जोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. महाराज म्हणतात सगळी माणसं तुमच्यावर प्रेम करतात, पत्नी, मुलं, बाळ, नातेवाईक, सगळे. पण तुमच्या जवळची धन, तुमच्या जवळचं धन, संपत्ती एकदा संपली ना, तेच लोक असतात. महाराज म्हणतात यमाची हाती बांधोनिया देती, भूषणे ही घेती काढोनिया, स्त्रिया पुत्र कलत्र हे तव मायावंत, शेवटीचा अंत न पावे कोणी, म्हणून स्वतःचं कल्याण करा. कोणी नाही महाराज, मृत्यूच्या क्षणाला तुमच्यावर प्रेम करणारा आणि मृत्यूच्या समयी तुम्हाला वाचवणारं कोणीच नाही महाराज. सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा, देशीचा चौधारी आणि एक सोयरी, भली भली. महाराज म्हणतात तुका म्हणे तुझं सोडविना तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनी, एका चक्रपाणी वाचोनी, वाजेपर्यंत कीर्तन करायचा विचार आहे काय? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनी. असे इतके गोड गायक असल्यावर आम्हाला सुद्धा 4 वाजेपर्यंत कीर्तन करायला काय हरकत नाही, हे की नाही? तुमची तयारी पाहिजे तशी. बघा खालून तर रिस्पॉन्स आला तसा, आमची तयारी आहे. वा, कशा करता सांगते, ज्यांच्यावर विश्वास ठेवतो ते शेवटच्या क्षणाला. एक वाक्य सांगू, तुमच्या सुखामध्ये सुखाचा उपभोग घेण्याकरता सगळेजण तुमच्या पुढे असतात. ऐकताय ना? तुमच्या सुखामध्ये सुखाचा उपभोग घेण्याकरता तुमच्या सगळे पुढे असतात, पण तुमच्यावर ज्यावेळेस दुःख येतं ना, त्यावेळेस पुढे राहण्याच्या ऐवजी सगळेजण पाठीमागे राहतात. कधी विचार मनामध्ये घ्या, कधी कल्पना करा, कधी प्रयोग करून पहा. ज्या दिवशी तुमच्या खिशात पैसे असतात ना, त्या दिवशी दुनियेच्या खिशामध्ये पैसे असतात. किती तुमच्यावर प्रेम करणारा मित्र असू द्या, नाहीतर सखा सोयरा असू द्या, नुसतं त्याला म्हणा अर्जंट 10,000 रुपये लागायचे, पाठवतोस करे? अरे आत्ताच होते, आत्ताच एकाला पाठवले. तुमच्या गरजेला कोणी उभं राहत नाही महाराज. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. तुकोबराय सांगतात, ज्यांना तुम्ही आपलं म्हणता ना ती माणसं अशी आहेत. म्हणून प्रत्येक पदोपदी संत तुम्हाला सावध करण्याचा प्रयत्न करतात, सावध करून तुम्हाला जाग करण्याचा प्रयत्न करतात. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया ग्रासावया ग्रासावया, नको नको मना गुंतू माया जाळी. महाराज म्हणतात या लोकांच्यावर विश्वास ठेवू नका. जगात ती माणसं आहेत, ती मायबाप आहेत की जे तुमचं हित पाहतात, तुमचं कल्याण पाहतात. किती हित पाहतात हो? आई वडिलांच्या अंतःकरणामध्ये लेकराविषयी हित असतं. कोणत्याच गोष्टीची अपेक्षा रहित तुमच्यावर प्रेम करतात. महाराज म्हणतात कितीही दुःखाचा प्रसंग येऊ द्या, कितीही कठीण प्रसंग येऊ द्या, तरी सुद्धा आई वडिलांचे 2 शब्द तुमच्या आमच्याकरता सगळ्यांकरता मोठा आधार असतो. डोंगरा एवढं जरी संकट समोर आलं ना, मायबापाने नुसतं म्हणावं, अरे काळजी करू नकोस, आम्ही आहोत. हे 2 शब्द तुम्हाला फार मोठा आधार देऊन जातात. आणि ज्या दिवशी
आयुष्यातून असे मायबाप निघून जातात ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने हा आधार संपतो, हा आधार निघून जातो. आज वर्ष पूर्ण होत आहे. या परिवारातून एक आई निघून गेलेल्याचं या आईला या संपूर्ण 3-4 मुलींमध्ये असणाऱ्या मुली या सगळ्यांचा आधार जो होता, वयोवृद्ध असू द्या. एक वाक्य सांगू, काठी टेकत हातामध्ये काठी घेऊन बसणारी आजी आई ओट्यावरून जर बसली ना, गावामधून येणारा जाणारा सुद्धा किती वयोवृद्ध असू द्या, काही काम करत नसू द्या, आई वडील कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये बसू द्या, तरी सुद्धा त्या घराकरता तो फार मोठा आधार असतो. त्या घराकडे आजी जर अंगणामध्ये बसलेली असली तर येणाऱ्या जाणाऱ्यांची वाकडी नजर करून पाहण्याची ताकद नसते घराकडे. पण ज्या दिवशी हा आधार आयुष्यातून संपून जातो, अशी माणसं जगामध्ये निघून जातात. खऱ्या अर्थाने ती लेक असेल, ती मुलं असतात. कुठंतरी आज वर्ष पूर्ण होत आहे, या पवार परिवाराला, कुटुंबाला ही आजी घरामध्ये कुठंतरी बसलेली दिसत असेल, पण वर्षामध्ये ती कुठल्या खुर्चीवर, कुठल्या कोपऱ्यामध्ये, कुठल्या घरामध्ये इतर कुठंही दिसली, कुठंच दिसली नसेल. तिच्या येणाऱ्या आठवणी, त्यांचं 2 शब्दाचं सांगणं बोलणं, आयुष्यामध्ये अनेक गोष्टी ज्यांनी शिकवल्या, विचारांची शिदोरी ज्यांनी जगण्याकरता आपल्याला दिली ना, खऱ्या अर्थाने ते म्हणजे आई वडील असतात. महाराज म्हणतात त्यांच्याच अंतःकरणामध्ये तुमच्या आमच्याविषयी कळवळ असतो. जगातल्या दुनियेतल्या किती भांडणं होऊ द्या, जसे भावाची माया भावाला येत असते, आईची माया मुलांना येत असते, घरातल्या परिवाराचं रक्ताचं नातं जसं एकमेकांना बांधील असतं ना, महाराज घरामध्ये त्या पद्धतीनं दुसऱ्याला त्याची माया येणार, दुसऱ्याला त्याची माया येत नाही. किती माणसं चौकामध्ये भांडणं होऊ द्या आणि कट्टर वैरी भाऊ भाऊ असू द्या, पण ज्यावेळेस अशी भांडणं चव्हाट्यावरती होतात ना, त्यावेळेस तोच भाऊ न बोलणारा भाऊ, पण त्या दिवशी त्याला सोडवायला गेल्याशिवाय राहत नाही. हे भावाभावाचं प्रेम असतं. कशा करता सांगते माईबाप, हे जीवन आहे. तुमचा कळवळा त्या आईच्या अंतःकरणामध्ये असतो. याच्यापेक्षा पुढे सांगू, एक पट त्रास, थोडासा त्रास जरी लेकरांना झाला ना, त्याच्या हजारो पटीनं त्रास आईला होत असतो. कसं सांगू, लहान लेकरू जर आजारी पडलं ना, आजारी पडलेलं लहान लेकरू जर लवकर बरं होत नसेल, तीच आई आहे जी गावातल्या हजारो देवांना नमस्कार करते, देवा त्याचा आजार मला होऊ दे, पण माझ्या लेकराला बरं कर. कोण असतो असं? प्रसंगी स्वतःच काळीज काढून द्यायला तयार असते, ती माय असते, ती आई असते. तुमच्या आयुष्यातलं दुःख किती मोठे येऊ द्या, ते दुःख झेलण्याची जिची तयारी असते, जिचा आधार असतो, ती म्हणजे आई आहे. जीवनामध्ये कशा करता हे सर्व सांगते, आई ती आहे तुमचं दुःख हलकं करणारी. कुठून तरी आई आल्यानंतर, लेक आल्यानंतर कुणाशी तरी गप्पा मारायत, काहीतरी आईला सांगावं आज असं वाटलं असेल. वर्षामध्ये ती माया या घरामध्ये, त्या कुटुंबामध्ये, त्या परिवारामध्ये, त्या ओट्यावरती, त्या खोलीमध्ये कुठंच दिसत नसेल. या मौलीला महाराज म्हणतात, हा जो कळवळा आहे ना अंतःकरणातला, हाच कळवळा संत तुम्हा आम्हाला घेऊन जन्माला येतात. तुमचं भलं करणारे जगात जर कोण असतील, कोणतीच अपेक्षा ठेवत नाहीत की आपण त्यांना काहीतरी द्यावं, अपेक्षा विरहित जगावर प्रेम करणारे आणि ज्ञान देणारे जे जगात कोण असतील तर ते फक्त संत आहेत. विठ्ठल विठ्ठल इतकी जबाबदारी वाहते. कुणी सांगेल, माणसं आई जन्माला आल्यानंतर अनेक लोक प्रेम करतात. अहो नुसतं जन्माला आल्यानंतर जबाबदारी घेत नाहीत. आई ती आहे जन्माला येण्याच्या अगोदरपासून जी जबाबदारी घेते तिला आई म्हणावं. बरोबर ना? महाराज म्हणतात 9 महिने 9 दिवस ती आई त्या लेकराला पोटामध्ये वाढवते, सांभाळते. ऐका माईबाप, सांभाळते ना, हजारो इच्छा अपेक्षा, आयुष्यामधल्या उणीवा, आयुष्यामधल्या अनेक इच्छा त्या लेकरा करतात ती, आणि स्वतःच्या जीवावरती किती बेतलं ना तरी स्वतःच्या लेकरा करता ती ते इच्छा बाजूला ठेवत असते. बरोबर ना? 9 महिने 9 दिवस त्या लेकराला काय पौष्टिक आहे, त्याला सांभाळण्याकरता, त्याला सुदृढ जन्माला घालण्याकरता काय करता येईल, आवडत नसेल तरी इंजेक्शन गोळ्या खाण्याची वेळ येते.
इच्छा नसली तरी काही गोष्टींचं सेवन करावं लागतं. महाराज म्हणतात जन्माला आल्यानंतर काळजी करते याच्यात नवल नाही. जन्माला येण्याच्या अगोदरपासून जी काळजी घेते ना तिला आई म्हणावं. विठ्ठल विठ्ठल सगळ्या प्रकारचं दुःख सहन करते, सगळ्या प्रकारची ती जबाबदारी वाहते. पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयीस आहे. भार शब्दाचा अर्थ आहे जबाबदारी. जन्माला येण्याच्या अगोदरपासून ती जबाबदारी घेते. एक कर्तव्य आहे मुलांचं, जन्माला आल्यानंतर त्याच आईशी अनन्य राहणं, त्याच आईशी एकनिष्ठ राहणं हे मुलांचं कर्तव्य आहे. ऐका माईबाप, इतकं केल्यानंतर मुलं ज्यावेळेस आईशी अनन्य राहतात त्यावेळेस आई सर्वस्वी जबाबदारी लेकरांची घेते. त्याच पद्धतीनं महाराज म्हणतात की जे संत तुमची आमची जबाबदारी घेतात ना त्या संतांशी आपण अनन्य असणं गरजेचं आहे. किती अनन्य असावं? जर संतांशी तुम्ही अनन्य असाल तर मग भागलिया मज वाहतील कडिये त्यांचे येणे जोडे सर्व सुख. आयुष्यामध्ये एक वाक्य सांगू, काही गोष्टी अशा असतात लेकराला कळत नाहीत पण त्या आईला कळतात. कळतंय का? समोर दिवा ठेवलेला आहे, 6 महिन्यांचा मुलगा रांगत रांगत दिव्याच्या दिशेने चाललेला आहे आणि काहीतरी उजेड दिसतो म्हणून तो मुलगा त्या दिव्यावर हात टाकणार, झडप टाकणार. त्या दिव्याला हात लावल्यानंतर भाजेल हे ज्ञान बाळाला आहे का आईला? हे ज्ञान बाळाला आहे का? समोर काहीतरी चककते म्हणून तो त्या दिशेने जातो, पण हात लावल्यावर ते भाजेल हे ज्ञान लेकराला, हे ज्ञान लेकराला नाही. ते ज्ञान कोणाला आहे? ते ज्ञान आईला आहे. मग आई त्या दिव्यापासून बाजूला करण्याकरता त्याच्यापासून वाचवते त्या लेकराला, पण कशामुळं? ते ज्ञान आईला असल्यामुळं. महाराज म्हणतात या जगाचं ज्ञान, या मृत्यूचं ज्ञान या जीवाला नाही, कारण मरणाला मनुष्य विसरलाय. म्हणून तर संत तुम्हाला सावध करतात पदोपदी. म्हणून तर क्षणाक्षणाला संत तुम्हाला जाग करण्याचा प्रयत्न करतात की मायबाप मृत्यूला हा मनुष्य विसरलेला आहे आणि जगाच्या पाठीवरती जगात असाही व्यक्ती नाही, जगात असाही जीव नाही जो जन्माला आलेला आहे आणि त्याला मरण नाही. मग त्या मृत्यूला साक्ष ठेवून, मृत्यूला समोर ठेवून तुम्ही आम्ही जगा की मरण येणार आहे. कुणाचं तुम्ही कुणावर रुसता, कुणावर रागवता, कुणाचा अहंकार बाळगता, कशाचा गर्व करता? मिळालेलं हे शरीर एक ना एक दिवस तरी जाणार आहे महाराज. मग या सगळ्यांचा गर्व सोडून एका भगवान परमात्म्याचं चिंतन करावं, कारण आयुष्यामध्ये तोच एक भगवान परमात्मा जन्माला आलात ना तुम्ही, त्याचंच नामस्मरण केल्याशिवाय या जीवनाचं हित होणार, या जीवनाचं हित होणार नाही. कारण जन्माला आलेले सगळेच लोक त्याचं चिंतन करतात, असं त्याचं चिंतन करतात असं नाही. म्हणून तर संत तुम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला जागा करतात की ऐका माईबाप, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, जाऊ दारा पांडुरंगा. आलिया संसारा उठावे करा, या संसारा उठावे करा, आलिया संसारा उठावे करा, या संसारा उठावे करा. शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरे, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. त्यांना जगाची काळजी, त्यांना जगाचं कल्याण करण्याचं तळमळ आहे ना, म्हणून ते तुम्हाला सांगतात आलिया संसारा उठा वेग करा, म्हणजे तत्पर करा, तात्काळ जागे व्हा. शरण जा उदारा पांडुरंगा, देह हे काळाचे, धन कुबेराचे, हे मनुष्याचे काय आहे महाराज म्हणतात. जायाचे शरीर जाईल क्षणात, 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 जाईल शरीर जाईल क्षणात,
गोकुळात परतीना जायचे शरीर जाईल क्षणात जाईल क्षणात जायाचे जायाचे शरीर जाईल क्षणात. महाराज म्हणतात की हे शरीर जायला आलेलं आहे, एका क्षणामध्ये कधी कोणाचा अंत होईल हे सांगता येत कुणालाच सांगता येत नाही. ऐका माईबाप, इथं बसलेल्यांच्यापैकी प्रत्येकाला स्वतःची जन्माची तारीख माहीत आहे, पण इथं बसलेल्यांच्यापैकी कुणाला माहीत आहे का आपलं मरण कधी आहे? मृत्यूची तारीख कुणाला माहीत नाही महाराज. कधी कोणाचा अंत होईल हे सांगता येत नाही. म्हणून साधू संत तुम्हाला पदोपदी सावध करण्याचा प्रयत्न करतात. महाराज म्हणतात हा कळवळा त्यांच्या अंतकरणामध्ये आहे. महाराज म्हणतात त्याच्याकरता करी लाभाविण प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयीस आहे आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. आई वडिलांचं अंतकरण आहे. जीवनामध्ये कितीही चुकीचा मुलगा जन्माला आला तरी सुद्धा आई लेकरावर तेवढंच प्रेम करते, तितकंच प्रेम करते. आणि कितीही चांगला जन्माला आला तरी सुद्धा ती तितकंच प्रेम करते. चुकीचं कर्म करणारा मुलगा जन्माला आला, ज्याने गावाला त्रास दिला, ज्याने घराला त्रास दिला, ज्याने मित्रांना त्रास दिला, ज्याने नातेवाईकांना त्रास दिला म्हणजे रोज काय हाणामारी करायला नाही, याच्याकडून पैसे घे त्याला दे, त्याच्याकडून पैसे घे, कर्जाचा डोंगर. घरातल्या प्रत्येकाला असं वाटतं रोज हा गावातून एकाची भांडणं घरी आणतो, हे की नाही. कदरून गेलेले सगळ्या गावाला असं वाटतं एकदाच गेला असता तरी बरं झालं असतं. ज्यावेळेस असा माणूस देह ठेवतो ना, संपूर्ण गावाला असं वाटतं बरं झालं एकदाची पिढा गेली. मित्रांना वाटतं बरं झालं यांनी 1,00,000-2 लाख माझे बुडवले, बरं झालं एकदाची गेला. ऐका माईबाप, अशी म्हणणारी जरी सगळी असली पण त्याच मुलाच्या उशाला भरून बसून माझा राजा गेला असं म्हणणारी फक्त आई असते. त्याच्याकडे पाहून रडणारी फक्त आई असते. चुकीच्या मुलावर जर इतकी माणसं प्रेम करतात, चुकीच्या मुलावर जर आई इतकं प्रेम करते, ऐका माईबाप, जगाला ज्ञान देणारे विश्वमौली ज्ञानोबाराय काय तुमचं आमचं वाईट केलं होतं? ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्यांनी तुम्हा आम्हाला सांगितला, चांगदेव पाशष्टी सारखा ज्यांनी ग्रंथ तुम्हा आम्हाला दिला, अमृतानुभवासारखा ज्यांनी ग्रंथ तुम्हा आम्हाला दिला, हरिपाठासारखा जो ग्रंथ तुम्हा आम्हाला ज्यांनी दिला, आणि ज्यांनी जगण्याची कला शिकवली, कमी वयामध्ये विश्वाचं ज्ञान ज्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलं, आशाचारी भावंडांना सोडून जाताना त्या मायबापाची काय अवस्था झाली असेल कल्पना करा कधी. आज ज्या माऊलींच्या समाधी सोहळ्याला लाखो करोडो लोक येतात, ज्यांच्या वारीला लाखो लोक येतात, ज्या माऊलींच्या आणि न बोलवता सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित राहतात, तुम्हा आम्हाला तर आमंत्रण दिल्यावर लोक येतात, काही वेळेस तर आमंत्रण देऊन सुद्धा येत. ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याला आणि ज्ञानोबारायांच्या कार्याला कोण आमंत्रण देतं तुम्हाला? वारी करता कोण तुम्हाला आमंत्रण देतं? चुकीच्या मुलावर जर इतकं प्रेम करत असतील, ती आई आहे, छोटी 5 वर्षाची मुक्ताई आहे, आणि आईला म्हणते आई मला पुरणपोळी खावीशी वाटते. आईच्या डोळ्यातून 2-2 अश्रू येतात. मुक्ते, अगं गावामध्ये जर जगायचं झालं तर लोक आपल्याकडे आपल्याला पाहिल्याबरोबर लोक तिकडं तोंड करून फिरून रस्त्याने निघून जातात. मिळालेली मधुकरी सुद्धा नीट खाऊ देत नाहीत. तुला कुठून पुरणपोळी घ्यायला घालू? पण त्याच लेकरांच्या करता, त्याच मुलांच्या करता माझ्या लेकरांना लोकांनी स्वीकारावं, लोकांनी मान्य करावं. आम्ही जो त्रास सहन केला ना, माझ्या लेकरांच्या वाट्याला येऊ नये. ते दुःख त्या लोकांनी त्रास देऊ नये. 2 वेळेचं अन्न पुरेसं खाण्याकरता या लेकरांना जवळ करावं. आळंदी सारख्या, सिद्धेश्वरासारख्या ठिकाणी समाजांनी त्यांना स्वीकारावं. याच्याकरता सांगितलं देहांत पायशित. इतकी सोजवळ असणारी लेकरं, पण लोकांनी सांगितलं ना
देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. स्वतःच्या मुलांच्या करता स्वतःचा देह ठेवायला सुद्धा माग पुढं पाहिले नाहीत, ते म्हणजे ज्ञानोबरायांचे आई वडील आहेत. तोच भाव प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. माईबाप लेकरांच्या सुखाकरता तुम्ही आणि सुद्धा वाटेल ते कष्ट करतो, पडेल ते कष्ट करतो. काही झालं तरी त्यांना सुखी करण्याकरता काही झालं तरी चालेल. गरीब घरातील माई असेल ना, 4-10 घरची धुनी भांडी करते, पण माझ्या लेकरांनी शिकावं, गावामध्ये त्यांचं नाव असावं, मोठं व्हावं. आम्ही जे त्रास सहन केला माझ्या लेकरांच्या वाट्याला येऊ नये, या तळमळीनं ते रात्र प्रयत्न करतात. लेकरांच्या करता वाटेल ते कष्ट करतात. आम्हाला इथं खायला नाही मिळालं तरी चालेल, पण तुझ्या करता लाख रुपये डोनेशन भरण्याची तयारी आमची आहे. लेकरांना माहित आहे घरी विष खायला पैसे नाहीत, लाख रुपये डोनेशन भरतील कुठून माईबाप? 10 जणांच्या हातापायाला पडणारे आणि तुमच्या सुखाकरता वनवनाने रान धुंडणारे जगात कोण असतील तर ते माईबाप असतात. ज्ञानोबरायांच्या करता आणि 4 भावंडांच्या करता त्यांचं आयुष्य सुखमय व्हावं याच्याकरता स्वतः आणि निर्णय दिला देहांत प्रायश्चित्त घ्यावे लागेल. 4-2 दिवसाच्या अगोदर ज्या मुक्ताईनं पुरणपोळीचं जेवण मागितलं होतं आई रखुमाईला, रुक्मिणी आईसाहेब सांगतायत 2 दिवसांनी आपण जाणार आहे. पत्र मिळालं आणि जाणार आहेत ज्यावेळेस, असं ज्यावेळेस कळालं जावंच लागेल लेकरांच्या करता, त्यावेळेस पायाखालची जमीन सरकली, आभाळ फाटल्यासारखं झालं. काय करावं हा मनामध्ये विचार आला. जवळ आले आणि बाबांनी सांगितलं आपल्याला निघावं लागेल. ज्या दिवशी जायचंय त्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी कुठून तरी मागून इकडून तिकडून पुरणपोळीच्या स्वयंपाकाचं सामान आणलं आणि सुंदर पुरणपोळीचा स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यानंतर खाऊ पिऊ घातलं. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आई मुक्ताई म्हणते, अगं आई 4 दिवसापूर्वी पुरणपोळी मागितली होतीस तेव्हा म्हटलीस तुला कुठून खायला घालू, आज अचानक कशी काय पुरणपोळी केलीस? नाही लेकरा, डोक्यावरून हात फिरवते, जवळ घेते, उराशी लावते आणि मुक्ताईला जवळ घेऊन सांगते, मुक्ता अगं वाटलंच तुझ्या शेवटची का होईना पण पुरणपोळी तुम्हाला खाऊ घालावी. इथून पुढे मिळेल की नाही सांगता येत. जवळ घेतलं महाराज. खाऊ घातल्यानंतर 4 मुलांना झोपवलं. झोपवल्यानंतर अगदी 12-1 वाजता सगळ्यांची शांत झोप लागल्यानंतर विठ्ठलपंत सांगतायत, रुक्माई आपल्याला निघावं लागेल. रुक्माईचं अंतकरण आहे, लेकर सोडून घराच्या बाहेर पाऊल टाकवेना. 5-10 पावलं घराच्या बाहेर निघावं आणि पुन्हा येऊन ज्ञानोबरायांना कुरवाळावं. ज्ञाना, डोळ्यातून धाय मुकलून अश्रू येत आहेत. हंबरडं म्हणून रडावं असं वाटतं, पण कुणा पुढे रडावं, पुन्हा जावं, पुन्हा माघारी यावं, मुक्ताईच्या तू चेहऱ्यावरून हात फिरवावा. शेवटी विठ्ठलपंत सांगतात, तुला यावंसं वाटत नसेल ना, लेकरांच्या जवळ राहावंसं वाटतंय ना, तू इथेच राहा, मी एकटा जातो. पण पतीची साथ रुक्माई सांगते, रुक्मिणी आईसाहेब सांगतात, स्वामी तुम्हाला सोडून मी इथं राहू शकत, मी माझ्यासाठी नाही, मी तुमच्यासाठी नाही, आपल्या लेकरांच्या करता आपल्याला जायचंय. 4 लेकरं झोपलेली आहेत. मी सांगितलं तुम्हाला, चुकीचं कर्म करणाऱ्या मुलांच्या करता जर आई इतकं प्रेम करते. ज्ञानोबरायांनी 4 भावंडांनी लोकांना काय त्रास दिला होता? जगाच्या कल्याणाकरता जे जन्माला आलेले होते, पण लोकांच्या त्यांच्या सुखाकरता, लोकांच्या विनवणी करता आणि लोकांच्या सांगण्यावरून त्यांना सोडावं लागलं आणि देहांचं प्रायश्चित्त घ्यावं लागलं. कशा करता सांगते माईबाप, आई वडील आपल्या करता फार मोठे कष्ट करतात. आयुष्यामध्ये सर्वस्वाचा त्याग करणारे जगात असे माईबाप आहेत की लेकरांच्या करता जर आजारी पडले ना, एका किडनीवर 10-20 वर्ष जगणारे आई आणि 10-20 वर्ष जगणारे बाप या समाजामध्ये आजही आहे. आपली किडनीतली किडनी, एखादा शरीरातला एखादा अवयव काढून दान लेकरांच्या करता द्यावं. इतकं जर दानत्व, इतकं जर सोजवळ अंतकरण कुणाचं असेल तर ते आई वडिलांचं असतं. जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्यांची सेवा करा. गेल्यानंतर श्राद्ध कर्म या विधी ह्या करणं गरजेचंच आहे, पण आहे तोपर्यंत सेवा करा. समाजामध्ये मायबाप हे जीवनामध्ये माऊली सांगतात, सकळ तीर्थांचे जगातले देव नाही पाहिले तरी चालतील,
पण आई वडील जर तसे असतील ना तर त्यांची अतोनात सेवा करा. आज या परिवारामध्ये येणारी व्यक्ती असेल, हे चारही मुलं असतील, पण असली असणारी मुलं आल्यानंतर जगाच्या पाठीवर जगावर उपकार करून तुम्हाला जन्म देऊन जगावरती उपकार करून गेलेले हे आई वडील तुम्हाला शिकवणं, सांभाळणं, मोठं करणं, संपूर्ण तुमचा संसार फुलवणं, कोणते कष्ट पडले नसतील त्यांना. महाराज म्हणतात तरी सुद्धा आजही काही भाद्र असे आहेत, आमच्यासाठी तुम्ही काही केलं, अशी म्हणणारी मुलं आहेत. आमच्यासाठी तुम्ही काय कमवून ठेवलं. मी तर एक वाक्य सांगेन, तुला जिवंत ठेवलं हेच फार मोठं केलं. ज्या काळामध्ये अन्न खायला नव्हतं, पूर्वीची परिस्थिती जर पाहिली तर, हे की नाही, अन्न खायला नव्हतं त्या काळामध्ये तुला कोंडाचा मांडा करून घातला खायला, हे की नाही, स्वतः उपवास राहिले परंतु लोकांना त्या लेकरांना जगवलं, शिकवलं. हेच लेकरांच्या करता फार मोठं कष्ट झालं महाराज. म्हणून या परिवाराने अतिशय सुंदर अशी या सेवेचं या ठिकाणी नियोजन केलं, त्याबद्दल संपूर्ण या परिवाराला धन्यवाद देते. त्याचबरोबर या सेवेच्या माध्यमातून ज्यांनी मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली ते पवार बापू, त्यांना धन्यवाद देते.